तर आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारचं हा आपला विस्मरणीय फोटो राहणार आहे, त्यामुळे याची आठवण एक आपल्या इतिहासात नोंद राहणार आहे. अतिशय आनंदमय वातावरणामध्ये स्मित हास्यांमध्ये सर्वांनी आपले हात जोडून घ्या. आपण सर्व मनास स्मरण करतोय, विहारात बसलो आहोत. आपल्या चेहऱ्यामध्ये स्मित हास्य असावं आणि आपल्या सर्व मनामध्ये चांगले विचार, चांगला दृष्टिकोन आपण सर्वांनी आपल्या डोक्यात ठेवावं आणि आपण या मंगलमय वातावरणात मंगल दिवशी मंगल कृत्य आपल्या हातून घडत आहे. आपण सर्व साक्षी आहात. हा ऐतिहासिक नोंद आहे, ही नोंद सतत राहणार आहे. याचा क्षण आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे या दिवसाची, या आठवणीची आपल्याला हे सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळतील. सर्वांनी आपला मोबाईल नंबर आपला रेकॉर्डिंगमध्ये ते देऊन द्यायचा आहे. त्यामुळे सर्वांनी यामध्ये सामील केलं जाईल आपल्या ग्रुपमध्ये आणि होणारे आपले सतत प्रोग्राम सर्वांना पाहायला मिळेल. त्यामुळे आपले इतरांना पण सांगायचं की धम्म आपल्या दारी हा व्हिडिओ हा यूट्यूबवर असतो. दोन ओबीसी मंडळी आली आहेत. त्या मी भोयर सरांना विनंती करतो, भोयर सरांनी पुढे यावं. खाडके सरांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावा. भोयर सर आहेत का? भोयर सर आहेत का? एका दिवशी सर यावेळी गेले. त्याचबरोबर भैयाजी रेवतकर आहेत का? भैयाजी रेवतकर ठीक आहे, आले होते मला भेट देते. अतिशय मंगल वातावरणामध्ये आपण या ठिकाणी आलो आहोत. सर्वांच्या चेहऱ्यावर मंगलता दिसते आहे, कुशलता दिसते आहे. जेव्हा बुद्धांची कुशलता आपल्या सोबतीला असतं तेव्हा आपण प्रत्येक व्याधीतून मुक्त होतोय. बुद्ध माणूस हा व्याधीमुक्त असलेला माणूस जगातला सर्वश्रेष्ठ माणूस आहे. बुद्ध म्हणजे का हो? बुद्ध कशाला पाहिजे? बुद्धांची आपण एवढी वेदना का करतो? बुद्धांनी म्हटलं जगांमध्ये दुःख आहे, जगांमध्ये दुःख आहे, दुःखाला कारण आहे आणि दुःख त्याचा निरोध आहे, त्याचा विनाश पण करता येतो, त्याला नाश पण करता येतो. अहो दुःख म्हणजे काय आहे? जन्माला येणं दुःख आहे, आजार पण दुःख आहे, वृद्ध पण दुःख आहे, मरण पण दुःख आहे. जर आम्हाला आपण सारे दुःख घेऊन आलो तरी पण दुःख म्हणतात त्या दुःखाला नष्ट करता येत. त्या नष्ट करण्यासाठी तुम्हाला स्वतःला त्याचे कारण शोधायचे असतात. ती कारण काही कुठे बाहेर येत नाही. कोणती गोष्ट घडण्यासाठी काही कारण लागत आहे. म्हणून बुद्धांचा सिद्धांत आहे प्रतिसमुद्रात कोणती गोष्ट कोणत्याही कारणाशिवाय घडत नाही. कुटुंबामध्ये नवरा बायकोची भांडण होतात, कशामुळे होतात? काही कारण असतात म्हणून होतात. पण भांडणाची कारण तुम्ही शोधायचं आहे. आपण ह्या कारणामुळे जर भांडण होत असेल, एखाद्या टेबलवर एखादी जर आपण वस्तू ठेवली आणि बायकोने म्हटलं की तुम्ही टेबलवर वस्तू ठेवू नका, परत परत नवऱ्याने ती चूक करू नये. कारण ती चूक जर ती म्हटलं की ज्या कारणामुळे आमचा झगडा होतो त्याचं कारण तुम्ही शोधा. बुद्धांनी तेच म्हटलं की तुम्ही त्याचे कारण शोधा. ती कारण शोधल्यानंतर त्यावरचा उपाय करा आणि त्याचा उपाय सांगितलं त्यांनी अष्टांगिक मार्ग. अष्टांगिक मार्ग ह्या सर्व दुःखांचं निराकरण करणारा मार्ग आहे. त्यामध्ये त्यांनी प्रत्याशील आणि समाधी सांगितलं. प्रत्या म्हणजे काय? तुमची दृष्टी कशी असली पाहिजे? तुमच्या दृष्टीत नेहमी सत्यता असली पाहिजे. तुमची दृष्टी सम्यक असली पाहिजे. मी स्त्री आहे, पुरुष आहे, निसर्गता मला जे आलं ते निसर्गता आली आहे. परंतु मला जी जी भूमिका दिली आहे ती निसर्गता, ती भूमिका मला निभवायची आहे. आपण इथं स्त्री आणि पुरुष निसर्गाने निर्माण केले आहेत, परंतु निसर्गाने संसार चालवण्यासाठी, ही सृष्टी चालवण्यासाठी स्त्री आणि पुरुषांचं संगम करणं गरजेचं आहे. म्हणून स्त्रीला स्त्रीची जबाबदारी आणि पुरुषाला पुरुषाची जबाबदारी, म्हणून तिला पत्नी म्हटलेला, याला पती म्हटलेला. तेव्हा दोघांचा संबंध येतो. बुद्ध धम्म कशासाठी पाहिजे? धम्म एक पासून दुसऱ्या माणसाची जीवन जगत असताना कसं जगावं. एकट्या माणसाला धम्माची गरज नाही.
एकटा माणूस किती बोंबलत बसला, कुठे जात बसला, बिना कपड्याचा बसला, त्याला काही गरज नाही. पण एकापेक्षा दोन माणसाला, दोन पेक्षा तीन माणसाला, चार माणसाला असेल तर धर्माची गरज आहे. म्हणून हा धर्म आपल्यापर्यंत गेला पाहिजे. आपण एक दुसऱ्याशी संवाद करणार आहोत. आपण सामाजिक प्राणी आहोत. पण आपल्या समाजात राहायचं नाही. समाज हा माणसाने जुळलेला असतो. समाज म्हणजे कशा तयार होतो? पहिले कुटुंब तयार होतं. माणसं जोडून कुटुंब तयार होतं. कुटुंब जोडून एक जातीचा ग्रुप तयार होतो. जाती जोडून एक समाज निर्माण होतो. त्या समाजाचे आपण प्राणी आहोत. आपल्याला सामाजिक प्राणी म्हणतात. म्हणजे समाजामध्ये जीवन जगत असताना मी कसा जगलो पाहिजे? माझे जगताना माझ्यासारखे इतर बांधवांनी त्या जगताना आनंदमय जीवनात जगावं. पण बुद्धांचं मार्ग हे आनंदी जीवन जगण्याचा मार्ग आहे. पण आनंदी जीवन जगण्यासाठी काय असायला पाहिजे? तुमची दृष्टी सम्यक असली पाहिजे. तुमच्या दृष्टीमध्ये किंतु परंतु असायला नको. पण दृष्टी दोष पूर्ण केला पाहिजे. आणि दृष्टीदोष जर तुमचा क्लिअर असेल तर तुमची दृष्टी सम्यक वाचा पाहिजे. ज्या वाणीनं ज्याने तुम्हाला वाद निर्माण होतो म्हणून बुद्धांनी वाणीचे 4 दोष सांगितलेले आहेत. हे दोष मी मुक्त केले पाहिजे. कारण मला बोलायचं आहे. मुख्य माणसाची कधी कोणाची अडचण येत नाही. बोलक्या माणसाचीच अडचण येतं. म्हणून बोलावं काय? बुद्धांनी सांगितलं बोलावं काय? दृष्टीनं पाहावं. आंधळ असेल त्याला पाहायची गरजच नाही. तुम्ही दृष्टीवान आहात. तुम्ही वाचावान आहात. पण तुमची दृष्टी कशी असावी? तुमची वाचा कशी असावी? त्यामुळे तुमची प्रज्ञा विकसित होईल. प्रज्ञा विकसित झाली की तुम्हाला तुमचं जीवन कसं जगायचं कळतं. ज्ञानात आणि प्रज्ञेत फरक आहे. ज्ञान म्हणजे इथून तिथून कलेक्ट केलेली माहिती. आपण एखादा पुस्तक वाचतो, एखादं पेपर वाचतो, एखादं साहित्य वाचतो, एखाद्याचं भाषण ऐकतो. हे सर्व गोळा केलेली माहिती म्हणजे ज्ञान. प्रज्ञा म्हणजे काय? उपजत आलेली माहिती. तुम्ही एखाद्या गोष्टीने एखादी गोष्ट सांगितली, त्यावर चिंतन करून नवीन क्रिएशन करणे. बाबासाहेब कुठेही प्रज्ञावंत आहे. प्रज्ञावंत कसं असतात? विहिरीत पाणी काढल्याने पुन्हा विहिरीत पाणी येतं. परत विहिरीत पाणी असं टाकावं लागत नाही. आपल्याला कमी जात असेल, डब्यात असेल, मडक्यात असेल तर पाणी टाकावं लागतं. त्याने टाकावं लागतं. आणि प्रज्ञा कशी असतात? उपजत असतात, निघतात, घालून येतात, वारंवार येतात. पण बाबासाहेबांचं साहित्य, बाबासाहेबांचं लिखाण, बाबासाहेबांची चळवळ, बाबासाहेबांचं आंदोलन, बुद्धांची चळवळ, बुद्धांचे आंदोलन, बुद्धांवर किती मोठे साहित्य, जगमान्य साहित्य. बुद्धाच्या साहित्यामध्ये कोणी हिंदू परंतु करणारा माणूस आतापर्यंत निर्माण झाला. बाबासाहेबांनी दिलेलं साहित्य, बाबासाहेबांच्या साहित्यामध्ये हिंदू परंतु करणारा गाणा मात्रा कोणी कमी करणारा, जास्त करणारा माहित असेल तुम्हाला. बाबासाहेबांचा तोडक मंडळामध्ये जाती तोडक मंडळाचा एक कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाचा बाबासाहेबांना त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलवले. आणि अध्यक्ष म्हणून बोलवल्यानंतर बाबासाहेबांना सांगितलं की तुमचं भाषण तुम्ही पाठवा. प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम होता, अध्यक्ष आपलं भाषण पाठवलं. तर बाबासाहेबांनी आपलं भाषण पाठवलं. आणि भाषण पाठवले. त्या भाषणामध्ये या धर्मव्यवस्था किती कशा प्रकारची दूषित आहे, या धर्मव्यवस्थेमध्ये माणूस म्हणून केंद्रबिंदू नाही आणि माणसाचं शोषण कसं करतात, त्यामध्ये स्त्री पुरुष हा विभागणी केलेली आहे. अशा विभागणी केलेल्या धर्मव्यवस्थेची काय व्यवस्था आहे? म्हणजे या धर्माने जात निर्माण केली. ती जात दूर करण्याचं काम करण्यासाठी ओळख मंडळाचा जो जात ओळख मंडळाचा जातपात ओळख मंडळाचं होतं, त्या ठिकाणी बाबासाहेबांनी आपलं भाषण पाठवलं. भाषण पाठवल्यानंतर तिच्या अध्यक्षांनी काय म्हटलं की सर हे भाषण तुम्ही दुरुस्त करून आम्हाला पाठवा. बाबासाहेब म्हणाले माझ्या भाषणामध्ये दुरुस्ती काही होत नाही. भाषण जे मी दिलेलं आहे, जे पाठवलेलं अगदी बरोबर आहे. म्हणजे बाबासाहेबांनी जी भूमिका घेतली, जे मी पाठवलेलं साहित्य आहे त्यात किंतु परंतु कोणताही करता येत नाही, खाना मात्रा कमी करता येत नाही, वाढवता येत नाही. एवढी मोठी प्रकल्पता, एवढी मोठी विश्वासता, एवढी मोठी स्वतःमध्ये आत्मविश्वास असलेला व्यक्ती एवढ्या मोठ्या अध्यक्ष पदावर बसलेल्या त्यावेळेच्या स्थितीमध्ये त्यांनी तो नाकारला आणि आपल्या साहित्याला त्यांनी दिला. आणि आज तो पुस्तक आपण वाचवतो मुक्तीपथे होऊन. आज जे आपण ते पुस्तक वाचतो, ते पुस्तकांचं दिलं की तुमच्या जीवनाला मुक्ती देणारा मार्ग कोणता आहे, तुम्ही कोणत्या मार्गाने गेलं तुमच्या जीवनात मुक्ती मिळतं, ते मुक्ती सांगणारा हा प्रज्ञावंत आहे. म्हणून प्रज्ञावंत माणसं घरात तुम्हाला आपण निर्माण झाली पाहिजे. म्हणून बुद्धांनी म्हटलं तुमची सम्यक दृष्टी असावी. सम्यक दृष्टी असेल तर तुम्ही यातून सम्यकपणे जाऊ शकता. म्हणून तुमची प्रज्ञा तुम्हाला वाढवायची आहे, तुम्हाला विकसित करायचं आहे. तुमचा विकास कोणी करणार नाही. आतापर्यंत आपण ज्या धर्मात होतो, ज्या धर्मव्यवस्थेत होतो, ती धर्मव्यवस्था मनाची कोणती तरी देव नावाची कल्पना आहे, त्याची उपासना तपास करा. ती तुम्हाला आज नाही, उद्या परवा नाही तर या जन्मात नसेल तर दुसऱ्या जन्मात तुम्हाला फायदा होईल. परंतु तुम्ही त्या देवाला सोडू नका. पण या महानायकांनी शोधलं हे देव नावाची कल्पना ही तोंडांड आहे. ही माणसाला गुलाम बनवणारी आहे, माणसाच्या प्रज्ञेला, माणसाच्या ज्ञानाला नाश करणारी आहे.
या प्रक्रियेला जर बाहेर काढायचं असेल तर माणसाला पण जागृत करणं गरजेचं आहे. बुद्धांचा धम्म कशासाठी आहे? जिवंत माणसासाठी आहे. आपण सारे जिवंत माणूस आहोत, मेलेल्या मुर्द्यासाठी बुद्धांचा धम्म नाही. बुद्धांचा धम्म जिवंत माणसासाठी आहे. त्या जिवंत माणसाला जीवन जगण्यासाठी काही गरज असतात. जिवंत माणूस एक दुसऱ्याशी संवाद करतोय, आपली आजीविका करतोय, आपलं कर्मांत करतोय. आजीविका कशी करा? बुद्धांनी सांगितलं तुमचं जीवन तुम्ही आजीविका केलीच पाहिजे, पण आजीविका कशी करावी? दारू विकून, विषेचं दुकान विकून, एखादं शस्त्र विकून, ज्या दारूच्या दुकान विकून जर 10 कुटुंब बर्बाद होत असेल तर तुमची आजीविका ही योग्य नाही. अशी आजीविका करा, त्यातून तुमचाही भला आणि इतरांचाही भला. म्हणजे किती कल्याणी मार्ग सांगितला. आजीविका कशी असावी? दारिद्र्य बुद्धाला आवडत नाही, पण पैसे किती असावे, पैशाचा विनियोग कसा असावा, किती प्रमाणात असावं, म्हणजे आपल्याकडे. म्हणून त्यांनी सांगितलं की तुमची सीमित गरजा असावी. तुमच्या गरजा कशा असावं? बुद्ध म्हणतात तुमच्या गरजा सीमित असावं. गरजाच्या परे जर तुम्ही गेलात तर तुम्ही व्याधीग्रस्त होता. कोणती गरज असेल, घरांमध्ये कपडे जास्त असेल तर भराभर कपडे घरात आपल्याला हे करतात. दागिने जास्त झाले असेल तर ते दागिने कोणते घालावं, काय घालावं, कन्फ्यूज करतात. आपल्यामध्ये अंगठ्या जर असल्या तर कन्फ्यूज करतात. म्हणून सीमित असल्या तर सीमित तुम्हाला करतात. सीमित गरजेचा अर्थ काय होता? एका ठिकाणी काय सांगितलं, एका ठिकाणी का पोलीस इन्स्पेक्टरची बायको आहे, ती नेहमी कार्यक्रमाला जायची. कार्यक्रमाला जाताना तिने आपली एक मैत्रीण बाजूला होती, म्हणजे तिचा नवरा हा सिक्युरिटीमध्ये काम करायचा. त्या सिक्युरिटीमध्ये काम करणाऱ्या नवऱ्याला घेऊन ती जायची. आता सिक्युरिटी जात असताना ती बाई गळ्यात मोठा मंगळसूत्र घालायची. 2-2 मंगळसूत्र तिच्या गळ्यात असायचं. हा एक मंगळसूत्र पाहिल्यानंतर सिक्युरिटीच्या बाईच्या मनात यायचं असं मंगळसूत्र मलाही भेटला पाहिजे. आता तिला 2 मंगळसूत्र भेटण्यासाठी तिने आपल्या नवऱ्याला सांगावं लागतं. मग ती नवऱ्याला म्हणाली की मला एखादा मंगळसूत्र घेऊन द्या. तर नवरा म्हणाला हो घेऊन दे. अहो ती वानखेडे बाई त्या कार्यक्रमाला येते, तिचं एवढं मोठं मंगळसूत्र आहे, मला पण असाच मंगळसूत्र तुम्ही घेऊन द्या. नवरा आता सिक्युरिटीमध्ये काम करणार, त्याची आमदानी किती असेल? त्याची आमदानी 10-12 हजार होती. 10-12 हजारात घर चालवणं कठीण होतं. रूम भाड्याने देणे, पोराला करणे, शिक्षण करणे, खाणं पिणं करणे चालत होतं. तो बायकोला समजत होता, ठीक आहे ते घेऊन देईन. बायको म्हणाले तर तुम्ही कधी घेऊन देणार? घेऊन देईन नेहमी मला आश्वासनच देता, कुठेतरी मला पुन्हा सांगा. आता सांगावं कसं? आमदानीच काही नाही. मग एक मला बायकोला म्हणाला ठीक आहे म्हणे, मी पुढच्या याला महिन्यात तुला घेऊन देईन. तर ठीक आहे, ती तोपर्यंत थांबली. पुन्हा पुढचा महिना आला, पुन्हा पैसा जवळ काहीच नाही. पुन्हा तिची तेच घराणी. तुम्ही म्हणाले नेहमी मला टाळत राहता, तुम्ही माझी टिंगल करता, मला आणून देत नाही, त्यामुळे काही करा म्हणे. आता मराठी करा, मला काही सांगू नका, मला मंगळसूत्र पाहिजे म्हणजे पाहिजे. आता तिला मंगळसूत्र पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणण्याची भावना म्हणून निर्माण झाली. तर वानखेडेच्या बाहेरखेडेच्या बाईच्या गळ्यामध्ये मोठा मंगळसूत्र होता. म्हणून बुद्धांनी म्हटलं तुम्ही अशी काही गोष्टी करू नका, तुमच्यामुळे पुरात कृष्णा निर्माण होईल. तुम्ही वागत असताना कसं वागलं पाहिजे, कपडे कसे घातले पाहिजे, किती घातले पाहिजे. 5-5 मंगळसूत्र एका बाईने गळ्यात 2-2 घातले तर काय करणार? त्याला नवरा एकच आहे. 5ही घातले, 2ही घातले तरी एकच आहे, त्याचा संकेत एकच आहे, तो गुलामाचा प्रतीक आहे. ज्या गुलामाच्या प्रतीकेला जर आपण सन्मानाने इतरात जाऊ तर त्याचा काय परिणाम होईल? जास्त गुलाम निर्माण होतील. आता तिच्या मनामध्ये ती भाव निर्माण झाल्यामुळे नवरा अचंब्यात पडला, काय करावं काही सुचेना. घरी गेलो तर घरी जाणं टाळायचं, कारण बायको घरी गेला की तेच कॅसेट लावायची, जेवणाला बसलं की तेच कॅसेट लावायची. करावं काय? त्रस्त झालं. ऑफिसमध्ये असा त्रस्त बसलेला. तेवढ्यात काय झालं, एक LIC वाला आणि दुसऱ्या एका कर्मचाऱ्याला तो सांगतो की सर आता नवीन काही अशा प्रकारची सरकारची नवीन पॉलिसी आली आहे. ही पॉलिसीमध्ये जर तुम्ही 1 लाखाची पॉलिसी काढली आणि त्याचा जो महिना येतो हा 350-400 रुपये येतो 20 वर्षापर्यंत जर तुम्ही घेतला, जर तुम्हाला पॉलिसीचा नंबर मिळाला, पॉलिसी तुमच्या घरी आली, जर तुमचा कदाचित ऍक्सिडेंट झाला तर त्या पॉलिसीचे 1 लाखाचे तुम्हाला 2 लाख मिळतील. जर तुमचा ऍक्सिडेंट नाही झाला तर तुम्हाला नॅचरल असेल तेवढा पैसा तुम्हाला मिळेल. हा सर्व ऐकत होता, कोण ऐकलं त्यांनी, त्याचा नंबर घेतला आणि घरी गेला. घरी गेल्यानंतर पुन्हा बायकोची तीच कॅसेट. तुम्ही म्हणे मला कॅसेट आतापर्यंत आणूनच नाही का, आता शेवटची संधी देतो म्हणे तुम्हाला, मला काही करायचं नाही, तुम्ही मरा की करा पण मला मंगळसूत्र पाहिजे म्हणजे पाहिजे. आता नवरा म्हणाला ठीक आहे म्हणे, काही हरकत नाही. पॉलिसीवाल्याकडे आला, पॉलिसीवाल्याकडे विचारलं
ती पॉलिसी किती दिवसात देते ते म्हणा साहेब 1 महिना संपला, दुसऱ्या महिन्यात पॉलिसी येऊन जातं. तर तिला म्हणजे 2 महिन्याची मुदत घेतली. 2 महिन्याची मुदत घेतल्यानंतर जी मुदत संपेपर्यंत पॉलिसी त्याच्या घरी आली आणि हिला 2 महिन्याची मुदत दिली. ती मुदत संपायला वेळ होती. जशी मुदत संपली तेवढ्या काय कोणी म्हटलं काय कॅसेट लावला की पुन्हा तुम्ही माझ्यासाठी आलं. मग काय केलं त्या नवऱ्याने, आता काय करता येतं, त्यांनी छान असं पत्र लिहिलं. छानच्या पत्रामध्ये असा उल्लेख केला, सगळे अगं मी जिवंत असताना तुला कोणतंही मंगळसूत्र आणू शकत नव्हतो कारण माझ्याकडे तेवढी आमदानी नव्हती. आता तुला पाहिजे तसा मंगळसूत्र घे, जसं मिरवायचं तसं मिरव, जिथं जाते तिथे जा, पण ते मंगळसूत्र पाहायला मी राहणार नाही कारण तुझ्यासाठी शुभेच्छा देतो. 2 लाखाची पॉलिसी काढलेली पॉलिसी पत्र लिहिले आपल्या गादीखाली ठेवून दिला आणि एका ट्रक खाली जाऊन तो ऍक्सिडेंट झाला. जसा त्याचा ऍक्सिडेंट झाला चौकडे चर्चा झाली, अरे रामू मरण पावला, रामू मरण पावला, रामूला ऍक्सिडेंट झाला, रामूला ऍक्सिडेंट झाला. घराला माहिती तरी चौकडे रडा लागले. रडणं गिरणं सर्व सुरू झालं. 2-4 दिवसांनी बायकोने घराला साफसूफ केलं. साफसूफ करताना गादी उचलली, त्या गादी खाली त्याला ती पॉलिसी दिसली. म्हणजे बुद्धाची पॉलिसी दिसली, त्याचा परिणाम काय झाला तेव्हा तिने जी वाचलं तेव्हा तिला कळलं. म्हणून बुद्ध म्हणतात तुमची तृष्णा सुद्धा तुम्ही तुमच्या सर्व दुःखाला कारण तुमची तृष्णा आहे, तुमची आसक्ती आहे. तुम्ही जर एखाद्या बाईने छोटे मंगळसूत्र घातला तरी ती पत्नीच आहे, नाही मंगळसूत्र घातला तरी ती त्याची पत्नीच आहे. आणि ती जर एखादा मोठा मंगळसूत्र घालून दुसऱ्याच्या मनामध्ये तृष्णा निर्माण करत असेल त्याला सुद्धा आपण कारणीभूत आहोत. म्हणजे त्या बाईच्या त्या मुलांना त्या नवऱ्याला मारण्यासाठी ती कारणीभूत आत्महत्या नाही केली, त्यांनी हत्या केली. आपण हत्येला सुद्धा प्रवृत्त करू शकतो. म्हणून बुद्धांचं म्हणणं की तुमचं जीवन सीमित असावं, तुमच्या गरजा सीमित असाव्या. तुम्ही 5 पोळी खात असाल तर 4च पोळी खा, 1 पोळी शिल्लक ठेवा. 6वी पोळी खाऊ नका, कारण 6वी पोळी खाल्ल्यानंतर कोणाची तरी 1 पोळी तुम्हाला निसर्ग हा नॉट क्रिएट नॉट डिस्ट्रॉय, कोणी निर्माण होत नाही नष्ट होत नाही निसर्गामध्ये. कारण आजामेला नातू झाला घरची माणसं बरोबर. कुठे आपण विहिरी खोदल्यानंतर तिथं मलिदा जोभार निघतो, तो चढा होता आणि खाली विहीर खोदल्या जातं. जेव्हा तुम्ही खाली एखादा कोणताही होत असेल त्याची माती वर येतं. निसर्गात नवीन काही नाही, निसर्ग सपाट आहे. म्हणून आपण नवीन काही करत असताना आपला साईज वाढतो. तर तुम्ही पोळी खाताना तुम्हाला सांगितलं तुम्ही 4च पोळी खाता, 5 पोळी तुमची खाण्याची आहे, तुम्ही 6वी खाल्ली, तुम्ही 7वी खाल्ली तर तुमच्या पोटाचा साईज वाढतो. पोटाचा साईज वाढल्याने पोटाला ती सवय लागतं की मला दररोज तुमची पोळी पाहिजे, नाहीतर तो पोळी घेईल, भाजी घेईल, काहीतरी खाईल आणि पोटाचा साईज वाढतो. पोटाचा साईज वाढला तर परिणाम त्याला बसता येत नाही, त्याला उठता येत नाही, त्याला चालता येत नाही, तो सहज आहे. म्हणून तुमच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतोय. म्हणून सीमित गरजा असाव्या. म्हणून तुम्हाला कपडे किती असं सीमित असावे, जास्त असून काय फायदा, शेवटी ते फेकल्या जातात. म्हणून तुझ्याकडे संपत्ती किती असावी, त्याचा संपत्तीचा सुद्धा तर संपत्ती एखाद्याकडे खूप असेल तर मोठा बंगला बांधतो, या गळ्यात आणखी त्या गळ्यात इथे आणखी तिथे आणखी, ह्या चेन ते चेन, मोठी मोठी चेन, सर्व दुःखाचा सागर, दुःखाचा मार्ग, दुःखाचा कारण. म्हणून बुद्धांकडे एवढी मोठी माणसं धम्माकडे का आली, धम्माकडे येण्याची कारण का होती, कारण मोठमोठी राजे होती, ज्या राजांकडे धनसंपत्ती भरपूर होती, त्या राजांकडे भरपूर राण्या होत्या, त्यामुळे त्यांची धनवासना कामवासना कधी त्यांच्या कमी झालेल्या नव्हत्या. तरी परंतु ते संतुष्ट नव्हते, तरी परंतु त्यांना रात्रीला बेचैन वाटायचं. ते बेचैन येण्यासाठी करण्यासाठी त्याला शेवटी माणूस म्हणून तुम्हाला बुद्धांचा मार्ग शिकायला कारण ते बेचैनी होती. त्यांचं मन शांत नव्हतं, रात्र झोप यायची नाही. कारण 5-5 राण्या कोणासोबत कोणी जाईल का, एवढी मोठी धनसंपत्ती कोणी सोडून येईल का, कोणी एखादा आपल्याला आक्रमण करेल का. अशी सर्व स्थितीमध्ये असलेले ते राजे जेव्हा बुद्धांकडे आले, बुद्धांनी त्याचा मनाचा विकास, मनाचा मनोवैज्ञानिक म्हणतात, बुद्ध हा मनाला जाणणार आहे. आणि म्हणून मोठमोठी राजे बुद्धांकडे, बुद्धांचा धम्मा जगभर पसरतात. जगभर पसरण्याची कारण काय, मोठ्या माणसाने कार्यक्रमाचं आयोजन केलं तर सारे लोक येतात, तर एखाद्या कुठल्या घेतलं तर मोठं येत नाही. म्हणून मोठं माणूस होण्यासाठी त्याला ती कॅपॅसिटी निर्माण करावं लागतं. ती माणसं बुद्धांकडे, बुद्धांचा मार्ग जगभर, बुद्धांचा जगभर पसरल्यानंतर, बुद्धांचा मार्ग घेतल्यानंतर जगामध्ये बुद्धांच्या या धम्माची किंवा बुद्ध देशांची जगात कीर्ती होती. जगातली लोक भारतात शिकायला यायची होती. 23 मोठ्या विद्यापीठ होती. त्या विद्यापीठामध्ये 10-10 हजार असे विद्यार्थी असायचे. जगातली माणसं शिकायला यायची. जगातली माणसं शिकायला आल्यानंतर जगातली माणसं लोकांमध्ये जिज्ञासा निर्माण करायची, प्रश्न निर्माण करायचा. माझी प्रश्नाची उत्तर कोण देईल. म्हणून तुम्हाला माहित असेल मिलँडर आणि नागशे, बाबासाहेबांनी त्या मिलँडर नागशेची तुम्हाला ती प्रश्नावली तुम्हाला पाहिजे असेल, तो जगातला व्यक्ती भारतात आला, माझ्या प्रश्नाची उत्तर कोण देईल, जगात माझ्या प्रश्नाची उत्तर देणारा, मला समाधान करणारा एकही माणूस नाही. म्हणून तो शोधत होता, शोधता तो भारतात आला. आणि भारतात आल्यानंतर बुद्धांचा अनुयायी नागसेन भेटतो आणि नागसेन सारखा गुरु त्याला मिळतो. आणि त्या गुरु मिळाल्यानंतर त्या विद्यार्थ्याची भावना एवढी, त्याची पूर्ण समस्या दूर करतात. म्हणून तुम्ही नेहमी सर्वांनी
आपण मिलिंद प्रश्न वाचायचा. आपल्या पोरांची समस्या दूर करायची असेल, कुटुंबातली समस्या दूर करायची असेल तर मिलिंद प्रश्न सर्वांनी आवश्यक वाचला पाहिजे. किती मोठी प्रश्न आहे ते. एवढे मोठे प्रश्न असताना तुम्हाला वाटत असेल बाबासाहेबांनी जेव्हा ही आपली संविधान निर्माण केली, संविधान निर्माण करताना बाबासाहेब एका मागास जातीचे, अति शोषित पीडित जातीचे, परंतु प्रगेच्या भरोशावर एवढी प्रश्न निर्माण करणारी लोकांची जेव्हा तुम्ही आपण बाबासाहेबांचं जो साहित्य आहे किंवा आपण जे डिबेट वाचतोय, संविधानाचे डिबेट वाचायला त्याचे 10 डिबेट आहेत. 10 डिबेट वाचत असताना तुम्हाला वाटतं की प्रत्येक व्यक्ती जेव्हा प्रश्न करतो तेव्हा त्या व्यक्तीचा प्रश्नच बरोबर आहे. म्हणून बाबासाहेबांचं तुम्हाला माहिती आहे 17 डिसेंबर 1946 पहिलं आपल्याला राजेंद्र प्रसादनी बाबासाहेबांना सांगितलं बाबासाहेब तुम्ही याच्यावर बोला. जेव्हा 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 संविधान सभेची सभा होती त्या सभेमध्ये बाबासाहेबांचा 23वा नंबर होता. बाबासाहेब म्हणे माझा नंबर 2-3 दिवसांनी येणार, पण बाबासाहेबाला बोलायला लावलं. बाबासाहेब त्यावर काय बोलले म्हणजे एखादा व्यक्ती जेव्हा जेव्हा ती प्रश्नाची उत्तरं देतात तेव्हा ती प्रश्नाची उत्तरं एवढी सहज सटीक असतात. बाबासाहेबांनी ते उत्तर दिलं मी प्रथम भारतीय नंतर भारतीय. ही सर्व भारतीयांसाठीच करणं गरजेचं आहे. ते भारतीय हिताचं आहे. सारे अवाक झाले. म्हणजे ज्या देशांमध्ये जातीनं भरलेला हा देश, जातीमध्ये विभागणी झालेला देश, हा महिला पुरुषांची विभागणी करणारा देश आणि जाती जाती करून हा देश हजारो वर्ष गुलामीत राहिलेला देश, या देशामध्ये जातमुक्त निर्माण करून देशाला प्राधान्य देणार. भारतात जम्बुदे भारत, आज भारताचे 7 असे देश आहेत भारतातून तुटलेले. जी भारतातला जम्बुदे अखंड भारत होता, ज्या अखंड भारतातली माणसानं आणि कोणाच्या मनामध्ये नाही की मी माझ्या देशासाठी काही करेन. जेव्हा हा व्यक्ती एवढ्या मोठ्या 17 डिसेंबर 1946च्या भाषणामध्ये करतो की मी प्रथम भारतीय नंतर भारतीय, ही भावना जेव्हा त्या लोकांमध्ये प्रकट केल्यानंतर लोकांना कळलं की काय प्रधानमंत्री. जेव्हा बाबासाहेबांचं तुम्ही जे संविधानचे खंड वाचता, तुम्ही त्याचे 10 खंड किंवा ती प्रश्न करतात, त्या प्रश्नाची उत्तर बाबासाहेब समर्पित सटीक उत्तर देतात. प्रत्येकाची प्रश्न कारण जातीने ग्रस्त झालेला देश, जातीने वेगळं असलेली सर्व माणसं आणि त्यामध्ये जात रोग असलेली माणसं ती प्रश्न अशी करायची की बाबासाहेबला प्रश्नाचे उत्तर देता यावं नाही. परंतु प्रज्ञावंत बाबासाहेब प्रत्येक प्रश्नाचे समर्पित उत्तर दिले. म्हणून सर्वांना तुम्हाला आपल्याला जे खंड आहेत, संविधानचे खंड आहेत, 10 खंड आहेत, 10 खंड आवश्यक वाचा. ही संविधान कशी निर्माण झाली, संविधान कशी निर्माण केल्या गेली, त्या संविधान निर्माण करताना किती प्रश्नावली आल्या, त्या संविधान निर्माण करताना कशाच्या प्रश्नाची उत्तर दिल्या गेली. म्हणून आपल्याला बाबासाहेबांची ती संविधानाची जी 10 खंड प्रत्येकाने वाचावी. कारण मराठीमध्ये सुद्धा उपलब्ध आहे, हिंदीमध्ये इंग्रजीमध्ये पण उपलब्ध आहे. म्हणजे म्हणण्याचं कारण असं की बुद्धांचा प्रत्येक साहित्य बघताना तुम्ही बुद्धा नावाचा एक असेल, बुद्धांना बाबासाहेबांचं एक खंड आहे, पुस्तक आहे, बुद्धांचं आहे तो. बुद्ध जिथे जिथे जायचे तिथे तिथे वाणीतून बोलायचे. कुठे गेल्यानंतर कोणती सोनी संवाद केला, कोणताही संवाद इतरांशी केला, त्या बुद्धाच्या मुखातून पडलेले शब्द म्हणजे बुद्धान, म्हणजे बुद्धाच्या तोंडातून पडलेली शब्द जीवनाला कशी कलाटणी देणारी असतात, ती कलाटणी देणारा शब्द बुद्धांचा आहे. म्हणून बुद्धांचे अनुयायी होणं म्हणजे जीवनाला सर्वश्रेष्ठ बनवणे. आपण हे जगातले, समाजातले, कुटुंबातले सर्वश्रेष्ठ माणसं. आज आमच्या एरियामध्ये धम्म रॅली आहे. आमच्यामुळे आमचे बंधू येते, छोटा पैसा उठा बाई समय समय पर काम आहे. माझे भाऊ माझ्या घरी येते. का बरं आपल्या मनामध्ये काही महिला गाऊमध्ये होत्या, काही घरी अन्नावर उभ्या होत्या, काही ताकदीनं होत्या, त्यांना माहितच नाही धम्म काय आहे. तर भेटलं फुकटचं भेटलं त्याच्याबद्दल काहीच महत्व नाही. जेव्हा आई बाळाला जन्म घालते ना, वांजीमध्ये आणि जन्म घालणाऱ्या आईमध्ये फरक असतो. आपण जेव्हा मेहनतीनं बुद्ध काय धम्म काय तेव्हा समजून घेतलं तेव्हा तुम्हाला कळते धम्म काय आहे, मी धम्माला कसं चाललं पाहिजे, धम्मासाठी मी कसा पुढे आलो पाहिजे. म्हणून प्रत्येकाची बुद्धाची जबाबदारी आहे. स्वतःला बुद्ध म्हणणे म्हणजे स्वतःला चेक करणे, स्वतःला चेक करणे की मी बुद्ध आहे का, मी बुद्ध आहे तर माझी जबाबदारी काय, माझं कर्तव्य काय. माझी जबाबदारी मी विहारात गेलोच पाहिजे, मी बुद्धाचं वाचन केलंच पाहिजे, बुद्धाची चर्चा केलीच पाहिजे. फक्त बुद्ध कामापुरतं जर असेल तर तुमच्या वर्षोनवरच्या पिढ्या तुमच्या जीवनामध्ये बदल येणार नाही. किती बुद्धांचा समाज निर्माण करायचा असेल मला बुद्ध व्हावं, मला बुद्ध व्हायचं, मी बुद्ध माझ्यापासून सुरुवात करायची आहे. पण जर मी मुसलमान बाबासाहेब नावात केलं असतं तर आम्ही एखाद्या मस्जिदमध्ये घेऊन तिथे ती अज्ञान म्हटलं असतं, ख्रिश्चन झालो असतो तर आम्ही तिथे गेलो असतो. आम्ही बुद्ध आधी आमची स्वतःची जबाबदारी फक्त आम्हाला माहीत करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून आम्ही आमच्यासारखे लोक निर्माण करण्यासाठी या मार्गावर जाणे गरजेचं आहे. बुद्धांचा दृष्टिकोन कसा आहे, विज्ञानवादी दृष्टिकोन. बुद्धांकडे बुद्ध आधी म्हणतात तुम्ही चेक करा, तपासा, नंतर ज्या. मी म्हणतो म्हणून नाही, बुद्धांचा कर्मांत सिद्धांत. कर्मांत सिद्धांत का म्हणतात, कर्माचं फळ तुम्हाला कसं मिळतं. एकदा काय झालं, एक आर्मीचा मनुष्य होता, मिलिटरी मॅन, आणि मिलिटरी मॅन असल्यामुळे त्यांनी तो नोकरीला लागल्यामुळे आर्मीमध्ये जायला नोकरी चालू होती. नोकरी चालू असताना त्यांनी पैसे जमा केले.
पण लग्न केलंच नाही. लग्न न केल्यामुळे त्याचे पैसे जमा होत गेले. एका मारवाड्याला त्याला माहीत झालं की ह्या माणसाकडे यांनी पैसे दिले का. तो दुकानात आला, त्याच्याने चर्चा केली. त्या चर्चेमध्ये सांगितलं की मी लग्न केलेलं नाही आणि मला मिळणारा जो माझा पगार आहे तो शिल्लक. त्या मारवाड्याच्या लक्षात आलं याच्याकडे पैसे. त्याला सांगितलं की जवान साहेब तुम्ही पैसे माझ्याकडे द्या, तुमचे का पैशाचे मी 2 पैसे तयार करून देईन. त्याला वाटलं ठीक आहे, काही हरकत नाही. म्हणून त्यांनी आपला पैसा जो काही पुंजी असेल ती त्या मारवाड्याकडे दिली. मारवाडीने त्या पुंजीचं काय केलं, आपल्या व्यवहारात लावलं. व्यवहारात लावल्यानंतर हा जवान हा मिलिटरीत होता. मिलिटरीत असताना तो एका आपल्या मिलिटरीत ड्युटीवर गेला. तो ड्युटीवर गेला, एका घोडीवर बसला आणि घोडीवर बसल्यानंतर घोडीला तो असा हकलत होता. चालता चालता घोडी एवढ्या स्पीडनं चालली, एवढ्या स्पीडनं चालली की ती घोडी काही किती आवरे पण ती घोडी काही थांबायला तयार असते. चालता 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 घोडी ती दुसऱ्या दुश्मनाच्या खाब्यात गेली आणि दुश्मनाच्या खाब्यात जाऊन उभी राहिली. उभी राहिल्यानंतर दुश्मनाला दिसलं की हा जवान आपल्या इकडे आलेला आहे. म्हणून त्यांनी तिकडच्या जवानाने गोळी घातली आणि त्या जवानालाही मारलं आणि त्या घोडीलाही मारलं. आणि हे दोन्ही गोष्टी मारल्यानंतर ही बातमी त्या मारवाड्याकडे गेली आणि मारवाड्याला वाटलं की खूप छान झालं. मारवाड्याला हे माणूस मेल्यानंतर त्याला आनंद वाटला. त्या मारवाड्याने काय केलं, पेढी वाटली, मनामध्ये आनंद व्यक्त केला आणि वा 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 याचा सर्व पैसा आता आपल्याला भेटलेला आहे. सर्व पैसा भेटल्यामुळे तो खूप आनंदात झाला आणि तेवढ्यातच त्याचं लग्न झालं. त्याला एक मुलगा झाला. मुलगा झाल्यानंतर तो त्याच्या मनामध्ये आनंद निर्माण झाला की मला एवढा पैसा मिळाला, मुलगा झाला, घरात आनंद वाटला. असं करता त्याचा कारोबार वाढत गेला. मुलगा मोठा झाला, मुलाचं लग्न झालं. त्या मुलाला लागली एक बिमारी. एक बिमारी आल्यानंतर तो या डॉक्टरकडे जाते, डॉक्टरकडे जाते, त्याची बिमारी काही बसेना. मग त्यांनी एका साधू महाराजांकडे गेलं. साधू महाराज सांगितलं, महाराज मी किती डॉक्टरकडे गेलो पण यांची बिमारी काही बसत नाही, तुम्ही काही तिथे दवा द्या. तर त्या साधू महाराजांकडे गेला. साधू महाराजांनी त्यात दवा दिलं. पुन्हा तो मरून गेला. आता मेल्यानंतर त्याला खूप दुःख झालं. एवढा दुःख झाला की विचारू नका. एक सन्मान्य व्यक्ती, विशेष व्यक्ती, जाणकार व्यक्ती तिथून जात होते. जाणकार व्यक्ती जात असताना त्याला म्हणाले, का बरं का रडता, काय करू म्हणे, माझे एकुलता एक मुलगा मेला, आताच लग्न झालं, माझी सून ही विधवा झाली, असं कसं होईल. तेव्हा तो साधू महाराज तो म्हणाला की जेव्हा तो जवान म्हणून तो पावला तेव्हा तुम्ही आनंद व्यक्त केला. कारण जेव्हा त्याचा आनंद व्यक्त केला, आता त्याचा तुमचा मुलगा मला आनंद कशाने. अहो जोपर्यंत तुम्ही त्या जवान जो होता तो जवान तुमच्याकडे मुलाच्या नामात आणि निमित्ताने तुमच्याकडे जन्माला आला, तो तुम्हाला म्हणाल की तुम्ही जशी जशी करणी कराल तसं तसं तुम्ही भराल. म्हणजे जेव्हा त्यांनी जे केल्या गेलं, कारण तुम्हालाच माहिती आहे की कोणाचे पैसे, म्हणजे कोणाचे पैसे तुमच्याकडे आल्यानंतर दुसऱ्याचा पैशाचा जर मी विनियोग करत असेल तर निसर्गात आहेत. म्हणून पहा, कोणाच्या घरात असेल तर पैशाचा विनियोग कसा करावा. जर माणसाने निसर्गाने म्हटले जर तुम्ही 100 रुपये कमवत असाल, निसर्गाने स्पष्ट तुम्हाला म्हटलेलं आहे 100 रुपये कमवत असाल तर तुम्ही 90 पैसे तुम्ही खर्च करा. आपण 10 रुपये करतो. आता 10 रुपये खर्च करत नसाल तर 10 करत असल्याचे परिणाम काय होतो, माणसाला 3 गोष्टी चांगल्या मिळतात. एक चांगली बायको, एक चांगला पोरगा आणि चांगली संपत्ती. हे मी लक्षात ठेवा. ज्यांच्या घरी ज्या व्यक्तीचं पुण्यदान असेल, त्या व्यक्तीचा पुण्याचा साठा असेल, त्या व्यक्तीने जीवनामध्ये चांगलं घडवलेलं असेल किंवा जीवनात चांगली संधी देऊ शकतो. नाहीतर काय होतं, आता समजा तुम्ही 100 रुपये कमवत असाल, ही बाई 100 रुपये कमवते, ही म्हणाली की मी 100 रुपये ते 10 रुपये कशाला तुला, दिवसभर घाम गाळलाय, घाम गाळून मी आली, मी पैसा नाही देणार कोणाला, कारण हे माझ्या घामाचा पैसा आहे. तर का होतं, निसर्ग का म्हणतो, अगं बाई तू इथे बसली, ही पंखा लावलाय, पंख्याचे पैसे तुला द्यावे लागेल, पंख्याच्या हवा तू खाते. आता इथून जर बाहेर पडेल तर बाहेरचा निसर्ग तुला हवा दिला, त्याचा पैसा कोण देणार, तुला द्यावा लागणार, कारण ती हवा तू खाते. या ठिकाणी आपण लाईट लावला, लाईटचा बिल आपल्याला उजेड दिसतोय, बाहेर तुला किती सूर्यप्रकाश मिळतोय, निसर्ग म्हणते त्याचा तुला इथे लाईटचा बिल दिले, जर नाही बिल दिला तर लाईट कापल्या जाईल, त्या पंख्याचा बिल काढल्या जाईल. बाहेर जाते, बाहेर नळाचं पाणी पिण्यासाठी नळ येते, नळाचे पैसे द्यायला लागले, कधी नदी नाल्याने तुला पैसे मागितले नाही, हा पैसा निसर्ग तुला देतोय, म्हणून निसर्गासाठी खर्च करायचा आहे. आता ही बाई म्हणाली की निसर्गासाठी खर्च करण्यासाठी ते पैसे देऊ कोणाला, ते म्हणाला की तुला पैसे द्यायचे कोणाला द्यावं. ज्या समाजामध्ये चांगले विद्यार्थी शिक्षण घेऊ पाहतात, समाजामध्ये चांगले माणसं निर्माण होऊ पाहतात, पण घरची परिस्थिती ठीक नाही, शिक्षणाची सोय नाही, अशा विद्यार्थ्यांना मदत करा. एखाद्या प्रबोधनकारी चांगला शिक्षक छोटकन चांगलं ज्ञान देतोय पण खाईल का, अशा शिक्षणाला पोचण्यासाठी त्याला एक हिस्सा द्या.
समाजामध्ये पशुपक्षी जनावर आहे, त्या जनावरांना कोण म्हणून आपल्याला 22 प्रतिमेमध्ये आपल्याला जी प्रतिज्ञा सांगितली 13वी प्रतिज्ञा, मी सर्व प्राणी मात्रावर दया करून लालन पालन करी. तुमचं लालन पालन दया करण्यामध्ये योगदान काय, त्या प्राण्यांची व्यवस्था करण्यासाठी एक हिस्सा करण्यात आला. आणि जे रोगी आहे, जे बिमार आहे, त्याला काहीच उपाय नाही, अपायच आहे, त्यांच्या दवाखान्यात जाऊन एक हिस्सा करा. जे लोक लंगडे पुढे घरापासून त्यांना काही निसर्गात त्यांना अपंगत्व दिलं तर तुम्ही त्याला खर्च करा, तुमच्यावर कोणताही आपत्ती येणार नाही, ती तुमच्यापासून दूर. आता कसं काय होतं की एवढं असून काही व्यक्ती काय करतात, वरचे पैसे खातात. म्हणजे कोणाला दान तर देतच नाही, वरचे पैसे खातात, त्या घराला घर पण राहत नाही. घरांमध्ये मुलगा इकडे, मुलगी इकडे, पती इकडे, पत्नी इकडे, घराला घर पण सर्व हॉटेल बनून जातं. हे हॉटेल बनवण्याला कारणीभूत हीच आहे. कारण नळातलं पाणी जर आपण एखाद्या तोडीत घेते आणि मडक्यात पाणी घेतं, मडक्यात जास्त पाणी झालं तर तो मडक्याच्या वर जातो आणि वर गेल्यानंतर तो पाणी कुठं जातो, तो नालीत जातो. नालीत गेल्यानंतर नालीतलं पाणी ना सडा टाकायच्या कामी येतं, ना घर साफसुथरी करायला येतं, तर कोणत्याच कामी येत नाही. तसं तुमचं उपरचं कमवलेलं पाणी विनाश देत आणि तुम्हाला तो त्यातून मुक्त करत नाही. मुक्तीचा मार्ग असेल तो धम्माचा मार्ग आहे. म्हणून धम्माचा प्रचार प्रसार करणे सर्वांची आपली जबाबदारी आहे. म्हणून या धम्म कार्याला आपण जास्तीत जास्त लोकांनी नेण्याचा प्रयत्न करू. आज धम्म रॅलीचा स्वागत सत्कार केलाय. ही धम्म रॅली आपण का आणतो, कशासाठी आणतो, त्याची गरज काय. धम्म आपल्या दारी काय, धम्म हा प्रत्येकाच्या घरी घरी गेला पाहिजे. बाबासाहेबांनी आपल्या सर्व बुद्धांना सांगितलं की तुम्ही दर रविवारी केलेच पाहिजे. किती लोक बुद्ध विहारात जातात, बुद्ध विहारात मॅक्सिमम लोक जातच नाही. गेले तर थोड्या सेकंदी काही गेली, वंदनाच्या वेळेस जाते, वंदना करते. त्याचे परिणाम काय होतात, त्याचे परिणाम तुमच्या कुटुंबावर होतात. म्हणून सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे की आमचा बुद्ध आम्ही पोहोचवला पाहिजे. म्हणून तुम्ही आमच्या मनामध्ये काय भाव निर्माण होतो, आपण विहारात का घेतोय, विहारात काय येतोय, विहारात कृष्णा मुक्तीचा केंद्र आहे, विहारात मानव कल्याणाचं केंद्र आहे, विहार हा मैत्री वाढवण्याचा केंद्र आहे. तुमची मंगल मैत्री हो, तुमच्या मनामध्ये समाजाला कुटुंबाला संदेश देणारा केंद्र बिंदू आहे. अशा केंद्र बिंदू तुम्ही एक राहणं हे गरजेचं आहे. तुमच्या घरात भांडण खंड मुक्त करणारा, निरोगी आरोग्य ठेवणारा, सातत्याने नवचैतन्य निर्माण करणारा केंद्र म्हणजे बुद्ध विहार आहे. आता 29 तारखेपासून वर्षावास सुरू होता. वर्षावास म्हणजे वर्षांमध्ये वास कसा करायचा. बुद्धांनी सांगितलं की जे काही बुद्धाचा धम्माचा प्रचार प्रसार करणारी माणसं होती त्यांना त्यांनी हा आषाढीपासून तर अश्विन या पोटीपर्यंत म्हणजे 26 जानेवारी ते 26 तारीख उद्या 28 29 जुलै ते 26 ऑक्टोबर पर्यंत हा बुद्धाचा वर्षावास आहे. त्या वर्षावासामध्ये मंगलमय वातावरण, देवाचं घरात वातावरण बदलून टाकायचं, कुटुंबामध्ये नवचैतन्य निर्माण करायचं. नेमकं नवीन येणाऱ्या माणसाला नवीन कुटुंबांमध्ये, कारण वर्षावास आहे, या वर्षावासांमध्ये वर्षांचा वास म्हणजे कुटुंबामध्ये चांगला वास सुगंध पसरला पाहिजे. आणि तुमचा सुगंध पसरल्यानंतर त्यांना वाटतं असा सुगंध माझ्या घरात. सुगंध कसा पसरवायचा, तुम्ही सर्व बुद्ध माणसं तुम्ही काय करायचं, तुम्ही सारे बुद्ध माणसाची सर्वांची जबाबदारी आहे की या वर्षवासांमध्ये आमची सामूहिक घरीवंदना झाली पाहिजे. घरात नवरा पोरगा बायको सर्व एकत्र बसून वंदना घेतलीच पाहिजे. बुद्धांची मूर्ती लागली होती. जोपर्यंत वंदना होत नाही तोपर्यंत आम्ही जेवण करणार नाही. सकाळी पण वंदना झाली पाहिजे, सायंकाळी पण वंदना झाली पाहिजे. मी जातेबाई विहारात करते असं नाही, तुमच्या घरात वंदना झाली पाहिजे. कारण तुमचा घर सुद्धा विहार व्हायला पाहिजे. बुद्ध माणूस जिथे जिथे बसेल तिथे तिथे विहार असला पाहिजे. कारण बुद्ध माणूस हा विहारांचा विचार घरांत पोहोचवतो. म्हणून तुमच्या घरात मी आणून तुमच्या घरात बसल्यानंतर वाटतं किती छान वंदना चालू आहे. ती वंदना मला पाहिल्यानंतर मलाही वाटलं पाहिजे माझ्या घरी मी घेतलं पाहिजे. म्हणून ज्योत तशी ज्योत लगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. म्हणून ज्योत आपल्याला आपल्या घरी पेटवायची. म्हणून सर्व बुद्ध माणसांना, बुद्ध महिलांना माझी विनंती आहे की ह्या वर्षवासांमध्ये माझ्या घरी सुरुवात करायची ती सहज होती. दररोज एक फुल आणायचं, बुद्धांच्या पुष्प अर्पित करायचं. फुल का अर्पित करतो मुलांना समजून सांगायचं. बुद्धासमोर मेणबत्ती का लावतो आपल्या मुलांना समजून सांगायचं. आपण त्याच्यासमोर आपण दुपत्ती का लावतो हे सर्व बुद्धांना सांगायचं. त्याचा अर्थ मला कळला पाहिजे. कुठली धम्मावरी चर्चा होईल, मुलाच्या शिक्षणात चर्चा होईल. आपण त्यानंतर जेवणाला बसायचं आणि मुलांच्या अभ्यासावर चर्चा करायची. म्हणजे गुणवान शीलवान चरित्रवान वर्ग निर्माण करायचं. शीत धम्माशिव जगाला पर्यायी, समाजाला पर्यायी, कुटुंबाला पर्यायी. म्हणून असं शीलवान चरित्र निर्माण करायचं असेल तर तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे. म्हणून धम्म आपण प्रत्येकाच्या घरी पोहोचवण्याचं काम करतोय. त्या धम्माचा कार्यक्रम प्रत्येकाने आपापल्या घरी घ्यावं. आपल्या घरी आपण ही आपली मजबुरी आहे म्हणून आपण विहारात आलो. आपण आपल्या धर्माचा कार्यक्रम आपण का या दिवशी असं का घेतलं गेलं, कारण वरसारीचे दिवस आहेत, हे पाण्याचे दिवस आहेत. कोणाचं घर छोटं असेल लहान असेल, चिंता करू नका. आम्ही तुमचे बंधू आहोत, आपण आपल्या बहिणी भाऊ आहोत. झुटा पैसा संकटात जर धावून येणार तर भाऊ कशाचा.
म्हणून सर्व बहिणीकडे सर्व भावांकडे कोणताही कार्यक्रम दारात झालाच पाहिजे, कारण सर्व लोक तुमच्या घरी येतील, तुमच्या घरात त्यांची पाऊलं लागतील, तुमच्या घरातला तुम्ही केलेलं मेहनतीचं भोजनदान त्यांच्या पोटात जातील, त्यांचे श्रवणाचे 2 शब्द तुमच्या कानी पडतील, नवीन चेहरा तुमच्या सुनेला, तुमच्या पोराला, तुमच्या नातवाला माहित होईल. म्हणून प्रत्येकाची पाऊलं तुमच्या घरात लागली पाहिजे याची मी काळजी घेतो. प्रत्येकाने म्हणा चंग बांधा की एक दिवस माझ्या घरी कार्यक्रम झालाच पाहिजे. करीनजी, खाईनजी, आनीनजी, बशीनजी असं म्हणू नका. घरात गरीब श्रीमंती कोणतंच नाही, मोठा लहानचा काही नाही. मन में चंगा तो कोटी म्हणा. बुद्धाने म्हटलं तुमच्या मनाला प्रशिक्षित करा. आपण बुद्धाचे अनुयायी आहोत. बुद्धाच्या मार्गाला मला स्वतः समर्पित व्हायचंय. बुद्धाचा मार्ग मला घेऊन चालायचंय. मी जाणार नाही तर कोण जाणार ही भावना सर्वांच्या मनात निर्माण करायची आहे आणि धम्माचा प्रचार प्रसार आपल्याला करायचा आहे. आज आपण या ठिकाणी या धम्म रॅलीला घेऊन आलेलो आहोत. अशा प्रकारचे आनंदमय वातावरण आपल्या मुलांमध्ये निर्माण करायचं. आज या ठिकाणी आपल्या या धम्म रॅली या आपल्याला नारनवरे सरांनी मोठा धाडस केला. त्यांनी सांगितलं की मी माझ्या मंडळींना सांगतो, आता तुम्ही सर्वांनी सामूहिकरित्या या ठिकाणी घेतलं. आता प्रत्येकाने मनामध्ये भाव जागवा की माझ्या घरात झाला पाहिजे. कारण तुमच्या घरात झाल्यानंतर सर्व लोकांना माहीत पडेल की एक दिवस बाबासाहेबांच्या पुण्याने आपण खूप काही आहोत. आपल्या फक्त मनाला प्रशिक्षित करा, मनाला तयार करा. तुमचा घर मोठा लहान नाही. आम्ही कशा ज्याच्या घरी गेलो, ज्याच्या घरी सोय नव्हती त्यांनी तो कार्यक्रम साजरा केला. फक्त तुमच्या मनात भाव पाहिजे की हा धम्म माझ्या घरी झाला पाहिजे. आमच्या वैशाली ताईच्या घरी मी फक्त सांगितलं ताई तुमच्या घरी कार्यक्रम घ्यायचा तर ठीक आहे म्हणे. 8 दिवसात तिने तयारी केलं. आमच्याकडे आमचे बंडू दादा आहेत. बंडू मेश्राम म्हणाले सर 2 तास सर्व तयारी होतात, काहीच करता येत नाही. कारण आम्ही संजय शेंडेच्या घरी कार्यक्रम केला. म्हणजे मनात तुमची तयारी असेल तर तुमचा ही कार्यक्रम सहज होऊ शकतो. कोणाला काही जास्त करायची गरज नसेल. तुम्हाला पैशाची अडचण असेल सांगा, तुम्हाला माणसाची शक्तीची अडचण असेल, विचाराची अडचण असेल सांगा, परंतु तुम्ही तुमच्या घरी बोलवा. हे आपल्याला महत्त्वाचं. बाहेरची शेंडी बाहेर करू नका. प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाच्या कार्य आपण गेलो पाहिजे. इथल्या समाजाला आपला संदेश द्यायचा आहे की धम्म माणसं किती महत्वाचे. आपण 4च भाऊ पण एकजुटीत राहू. आपण 5च भाऊ पण एकजुटीत राहू. आपण सर्व धम्मांनी आपल्याला बांधलेले फुलांची माळ आता सरांनी माळ आणलेली आहे. सर्व फुले एका दोऱ्याने परसलेले म्हणून ती माळ त्या काळात त्या बुद्ध प्रतिमेला शोभून दिसते, बाबासाहेबांच्या प्रतिमेला शोभून दिसते. तशीच आपण सर्व धम्माला जोडलेली धम्म ही शृंखला आहे त्यांनी आपल्याला जोडलेला आहे. त्या जोडलेल्या शृंखलेमध्ये आपल्याला सर्वांना राहायचं आहे की त्याच्या गळ्यात ती शोभवायची आहे. ज्या समाजात, ज्या लोकांच्या, ज्या कुटुंबात जातील त्या कुटुंबाला शोभीबंद करायचं आहे. हे करण्याची जबाबदारी तुमची आमची सर्वांची आहे. आज या ठिकाणी ज्यांनी आपला हा कार्यक्रम आयोजित केला, आपल्या नियमाप्रमाणे त्यांचा स्वागत सत्कार करणे. तर आपण आता समापन गाथा घेऊया. त्यानंतर आपण त्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. समापन कुशल संप्रदा सचेत परियोदपणं एकं बुद्धान शासनं धम्मं चरेषु चरितं नथं दुचरितं चरे धम्मचारे सुखं सेति अस्मे लोके परं नितं न तावता धम्मदरो यावता बहुवासति योऽस अपनी सुतवानं धम्मकारेण भजति सवे धम्मदरो होति योऽस धम्मानमज्जति नाति मे शरणं मह्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सज्जवचेन होतु मे जयमङ्गलं नाति मे शरणं मह्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सज्जवचेन होतु मे जयमङ्गलं नाति मे शरणं मह्यं सङ्गो मे शरणं वरं एतेन सज्जवचेन होतु मे जयमङ्गलं साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि तथागत
भगवान बुद्धांची करुणा असो, करुणा असो, करुणा. बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, विजय असो. सर्व थोर महापुरुषांचा विजय असो, विजय असो. जय भीम. सर्व उपासक उपासिकांना जय. नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज़ चैनल न्यूज़ इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए. हम मिलेंगे फिर. धन्यवाद.